गिरणा नदीपात्रात 12 ते 13 जण अडकलेले होते। काल मासेमारी करण्यासाठी गेलेले होते, मात्र त्याच वेळेला नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा वेग वाढला आणि हे तरुण त्या ठिकाणी अडकून पडलेले होते। आता त्या तरुणांचं रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू होतं। खरं तर सकाळपासून पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली होती आणि आता हेलिकॉप्टरद्वारे या तरुणांना रेस्क्यू केलं जात आहे। या संदर्भातले अपडेट्स घेऊया आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, हेलिकॉप्टरची दृश्य आपण पाहतोय, प्रत्यक्ष रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली आहे का? खरंय, प्रत्यक्ष रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे। गेल्या सकाळी 7 वाजेपासून हेलिकॉप्टर मिळवण्याचा प्रयत्न हा प्रशासनातर्फे करण्यात येत होता। तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी सुद्धा प्रयत्न केले, कलेक्टर, जिल्हाधिकारी। मात्र आर्मीशी सकाळी लवकर समन्वय न होऊ शकल्यामुळे हेलिकॉप्टर उपलब्ध होऊ शकले नाही। अखेर हेलिकॉप्टर या ठिकाणी आलेलं आहे आणि जे काही संपूर्ण अडकलेले लोक होते त्यांना काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। हेलिकॉप्टर छोटं असल्यामुळे एका वेळेस सगळ्या जणांना काढता येत नाही। पाच जणांना एका फेरीमध्ये काढून ते बाहेरच्या बाजूला नेलं जात आहे। खरं म्हणजे एक नदीचा खूप प्रवाह मोठ्या प्रमाणात नव्हता, मात्र एसडीआरएफ त्यांना काढू शकलं नाही। हे पण खरं म्हणजे एक प्रशासनासाठी डोकेदुखी आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की इतक्या छोट्या प्रवाहामध्ये सुद्धा एसडीआरएफ काम करू शकत नाही, त्यांना तेवढ्या सुविधा उपलब्ध नाही असं दिसून येते। त्यामुळे अडचणी या एसडीआरएफ टीम समोर आहेत। एनडीआरएफ सारख्याच सुविधा एसडीआरएफला द्याव्या या निमित्ताने मागणी या ठिकाणी करण्यात येते। नक्कीच एक महत्त्वाची या सगळ्यातली घडामोड आहे ती म्हणजे आता सध्या तिथली पावसाची परिस्थिती काय आहे किंवा नदीचा पाण्याच्या प्रवाहाबद्दलचे अपडेट्स काय आहेत? तासापासून पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गिरणीचा प्रवाह वाढलेला होता। प्रवाह तसा पाहिला तर आजूबाजूच्या परिसरातून जास्त पाणी येत होतं। गिरणा धरणातून जे पाणी यायला हवं ते येत नव्हतं। मात्र तरी मध्यभागी 2 ठिकाणच्या मध्यभागी हा एक बेट टापूसारखा इलाका असल्यामुळे या ठिकाणी ही सर्व लोक अडकली। खरं तर अजून पाऊस जर जास्त वाढला तर हा टापू सुद्धा पाण्याखाली जाऊ शकतो, मात्र पाऊस नियंत्रणात असल्यामुळे कुठलाही धोका झाला नाही आणि यशस्वीपणे अखेर या सर्व लोकांना काढण्यात यश मिळालेलं आहे। नक्कीच एक महत्त्वाची घडामोड आहे। 12 तासांपेक्षा जास्त काळ झालेला आहे त्या ठिकाणी हे तरुण अडकून पडलेले होते। हा सगळा प्रकार लक्षात केव्हा आला? म्हणजे काल संध्याकाळची ही घटना होती का काय नेमकं? खरं तर काल संध्याकाळी ते अडकलेले होते, मात्र त्यानंतर पाऊस खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लगेच त्या ठिकाणी सुटकेची व्यवस्था होऊ शकली नाही। मालेगाव नगरपालिकेकडे ती व्यवस्था नव्हती आणि त्यामुळे धुळ्याची टीम बोलवण्यात आली, मात्र धुळ्याहून एसडीआरएफ टीमला यायला उशीर झाला आणि रात्र असल्यामुळे या लोकांना काढणं अशक्य झालं। मात्र या लोकांच्या सोबत एसडीआरएफची टीम रात्री त्या ठिकाणी उपस्थित होती, पोलीस यंत्रणा, अग्निशामक दल उपस्थित होतं आणि त्यांना जेवण, थोडंफार जे काही खाण्यासाठी पदार्थ पाहिजे ते सगळे पोहोचवण्यात येत होते दोरीच्या साह्याने। मात्र यांना काढणं अवघड होत होतं, कारण की ज्या परिसरामध्ये ती अडकलेली होती त्याच्या मधल्या बाजूला मोठ्या प्रमाणात मोठे मोठे खड्डे आहेत। या खड्ड्यातून पार करून नदी करणं हे मोठं अवघड होतं। काही ठिकाणी या पुढच्या बाजूला डोह असल्यामुळे जाण्याची हिंमत कोणी करत नव्हतं। अखेर सकाळ झाल्यानंतर या कारवाईला सुरुवात झाली। एसडीआरएफची टीमने प्रयत्न केला, मात्र ते होऊ शकलं नाही आणि त्यानंतर आर्मीकडून हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आलं आणि आता हेलिकॉप्टरमुळे या सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढणं शक्य झालं। नक्कीच पूर्ण रेस्क्यू ऑपरेशन झाल्यानंतर त्याबद्दलचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। ही दृश्य आपण पाहतोय, गिरणा नदीपात्रात 12 ते 13 तरुण अडकलेले होते, मासेमारीसाठी गेलेले होते, मात्र त्याच वेळेला नदीचा पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यामुळेच हे तरुण तिथे अडकून पडलेले होते। आता हेलिकॉप्टरद्वारे या तरुणांना रेस्क्यू केलं जात आहे, त्यासाठी 2 ते 3 फेऱ्या माराव्या लागतील अशी माहिती आहे। रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर या संदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतीलच, मात्र आता लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे गिरणा नदीपात्रात अडकलेल्यांचं रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे।